students, I am Mani PV from SGM College Karad. In previous video lecture we are discussed about the transformer. So transformer is a static device in which the transformer are work on a principle of the mutual inductance. So transformer is the static device which are work on the principle of the mutual inductance. Transformer is consist of two windings. Transformer is consist of two windings, and first winding is connected to the 230 volt AC supply, and the frequency is 50 Hz, and the secondary winding is connected to the load resistor RL. ट्रान्सफॉर्मर मध्ये काय असतात तर दोन वाइंडिंग असतात. पहिल्या वाइंडिंगला आपण म्हणणार आहे प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी दुसऱ्या वाइंडिंगला आपण काय म्हणणार आहोत सेकंडरी वाइंडिंग. सो प्रायमरी वाइंडिंग जी असते ती कनेक्टेड असते एसी पॉवर सप्लायला. किती पॉवर सप्लाय आपण प्रोव्हाइड केलेला असतो 230 वोल्ट 50 हर्ट्ज पॉवर सप्लाय. अँड सेकंडरी वाइंडिंग जी असते ती कनेक्टेड असते लोड रेजिस्टरला. सो इन प्रायमरी वाइंडिंग the number of turns present in a primary winding, which is for that winding we called as a NP, number of turns in a primary winding, and in secondary winding we call it as a NS, number of turns in a secondary winding. प्रायमरी वाइंडिंग मध्ये ज्या टर्न्स प्रेझेंट असणार आहेत त्याला आपण म्हणणार आहोत NP म्हणजे नंबर ऑफ टर्न्स इन अ प्रायमरी, आणि सेकंडरी मध्ये ज्या टर्न्स असणार आहेत वाइंडिंग असणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत NS म्हणजे नंबर ऑफ टर्न्स इन अ सेकंडरी वाइंडिंग. सो या नंबर ऑफ टर्न्स मुळे इथं जो व्होल्टेज प्रोड्यूस होणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत VP प्रायमरी व्होल्टेज, आणि या नंबर ऑफ टर्न्स मुळे इथं जो व्होल्टेज प्रोव्हाइड होणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत VS म्हणजे काय सेकंडरी व्होल्टेज. इथं जो करंट प्रोड्यूस होणार आहे प्रायमरी वाइंडिंग मध्ये त्याला आपण म्हणणार आहोत IP प्रायमरी करंट, आणि याच्यावर इथं जो करंट प्रोड्यूस होणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत IS म्हणजे सेकंडरी करंट. हे आपण याच्यावरून एक ट्रान्सफॉर्मरचं इक्वेशन आलेलं. सो ट्रान्सफॉर्मर इक्वेशन कॉन्स्टंट K कॉन्स्टंट इज इक्वल टू NP नंबर ऑफ टर्न्स इन अ प्रायमरी डिवाइडेड बाय नंबर ऑफ टर्न्स इन अ सेकंडरी इक्वल टू voltage in primary divided by voltage in secondary, which is again equal to current in secondary divided by current in primary. So this is the transformer equation. तर या ट्रान्सफॉर्मरच्या इक्वेशन वरून आपण काय एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. So first example is a transformer has 120 turns of a primary and 30 turns of a secondary. And calculate secondary voltage if primary voltage is 220 volts. म्हणजे त्यांनी आपल्याला गिवन काय दिले तर पहिल्यांदा दिले a transformer has 120 turns of a primary. NP दिलाय आपल्याला नंबर ऑफ टर्न्स इन अ प्रायमरी किती दिलाय 120 टर्न्स. त्याच्यानंतर दुसरा आपल्याला गिवन दिलाय 30 टर्न्स ऑफ अ सेकंडरी, नंबर ऑफ टर्न्स इन अ सेकंडरी दिले NS किती दिलाय 30 टर्न्स. अँड कॅल्क्युलेट सेकंडरी व्होल्टेज म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट काय करायला सांगितले VS, आणि अजून गिवन काय दिले इफ प्रायमरी व्होल्टेज इज 220 वोल्ट, आणि प्रायमरी व्होल्टेज दिले VP इज इक्वल टू 220 वोल्ट, आणि आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे VS. मग ट्रान्सफॉर्मरचं इक्वेशन जे आहे ते काय आहे नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी डिवाइडेड बाय नंबर ऑफ टर्न्स इन अ सेकंडरी विच इज इक्वल टू व्होल्टेज इन प्रायमरी डिवाइडेड बाय व्होल्टेज इन अ सेकंडरी. सो इथं ज्या व्हॅल्यू आहेत त्या ह्याच्यामध्ये पुट करूया 120 डिवाइडेड बाय 30 इज इक्वल टू 220 डिवाइडेड बाय VS. हे सॉल्व केल्यानंतर काय मिळणार आपल्याला VS इज इक्वल टू 220 इंटू 30 डिवाइडेड बाय 120.
सो याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर फायनल व्होल्टेज जे येणार आहे ते मिळणार आहे आपल्याला 66 वोल्ट. म्हणजे सेकंडरी व्होल्टेज जे आहे ते किती आहे आपल्याला 66 वोल्ट. सो या पद्धतीने आपण पुढचे अजून काही एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. इथे काय विचारलंय त्यांनी तर तुम्हाला प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स इन अ प्रायमरी गिवन दिले किती आहे ते 120 आणि नंबर ऑफ टर्न्स इन अ सेकंडरी दिले ते किती आहे 30 आणि कॅल्क्युलेट करायला सांगितले सेकंडरी व्होल्टेज Vs आणि प्रायमरी व्होल्टेज गिवन दिले तुम्हाला 120 वोल्ट. सो ट्रान्सफॉर्मरचं जे इक्वेशन आहे नंबर ऑफ टर्न्स इन अ प्रायमरी डिवायडेड बाय नंबर ऑफ टर्न्स इन अ सेकंडरी विच इज इक्वल टू व्होल्टेज इन प्रायमरी डिवायडेड बाय व्होल्टेज इन अ सेकंडरी. आणि या फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट केल्या आणि व्हॅल्यू पुट केल्यानंतर याचा जे फायनल जे व्होल्टेज आहे ते आपल्याला हे गिवन हे मिळालं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अ पॉवर ट्रान्सफॉर्मर हॅज a power transformer has 100 tons. A power transformer has 100 tons of a primary and 5 tons of a secondary. 5 tons of a secondary. Calculate secondary voltage if primary voltage is 120 volt. If primary voltage is 120 volt and frequency of secondary if primary frequency is 50 hertz. So काय क्वेश्चन आहे अ पॉवर ट्रान्सफॉर्मर हॅज 100 tons of a primary and 5 tons of a secondary. Calculate secondary voltage if primary voltage is 120 volts and frequency of a secondary if primary frequency is a 50 hertz. So त्यांनी गिवन काय काय दिले तर ट्रान्सफॉर्मर हॅज 100 tons of a primary. number of turns in a primary किती दिले 100 and number of turns in a secondary किती दिले 5 टर्न्स. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट करायला सांगितले कॅल्क्युलेट सेकंडरी व्होल्टेज Vs कॅल्क्युलेट करायला सांगितलंय आणि प्रायमरी व्होल्टेज इज Vp इज इक्वल टू 120 volts. आणि हे फर्स्ट आणि सेकंड कॅल्क्युलेट काय करायला सांगितलं की तुम्हाला सेकंडरी फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायला सांगितले. सो पहिला ट्रान्सफॉर्मरचं इक्वेशन काय नंबर ऑफ टर्न्स इन अ प्रायमरी डिवायडेड बाय नंबर ऑफ टर्न्स इन अ सेकंडरी विच इज इक्वल टू व्होल्टेज इन प्रायमरी डिवायडेड बाय व्होल्टेज इन अ सेकंडरी. आणि ह्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट केल्या 100 डिवायडेड बाय 5 is equal to voltage in a primary which is 120 divided by Vs. So Vs is equal to 120 into 5 divided by 100. So Vs is a 6 volt. And त्यानंतर त्यांनी सेकंड काय विचारले फ्रिक्वेन्सी ऑफ अ सेकंडरीची फ्रिक्वेन्सी आपल्याला विचारली. सेकंडरीची फ्रिक्वेन्सी जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असते तर फ्रिक्वेन्सी कधीही चेंज होत नाही. जरी ट्रान्सफॉर्मरला प्रायमरी वाइंडिंगला जरी फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज मिळत असेल तर सेकंडरी वाइंडिंगला सुद्धा फ्रिक्वेन्सी किती राहणार आहे 50 हर्ट्ज राहणार आहे. ती कधीही चेंज होणार नाही. सो फ्रिक्वेन्सी रिमेन same which is 50 hertz. So frequency in a primary is a 50 hertz and frequency in a secondary is also a 50 hertz. So next example is a transformer has turns ratio
transformer has turns ratio, a transformer has turns ratio of 10:1. A transformer has turns ratio of 10:1. Find the secondary voltage. Find secondary voltage. Find secondary voltage if primary voltage is primary voltage is connected to 220 volts. So त्यांनी आता काय लिहून दिलंय, अ ट्रान्सफॉर्मर हॅज टर्न्स रेशो ऑफ 10:1. 10:2 म्हणजे हे जे 10 असणार आहे ते काय असणार आहे आपल्याला नंबर ऑफ टर्न्स इन अ प्रायमरी, आणि हे जे 1 असणार आहे हे काय असणार आहे नंबर ऑफ टर्न्स इन अ सेकंडरी. सो NP आपला काय असणार आहे नंबर ऑफ टर्न्स इन अ प्रायमरी किती आहे 10, अँड NS म्हणजे काय असणार आहे नंबर ऑफ टर्न्स इन अ सेकंडरी तो किती आहे 1. अँड फाइंड सेकंडरी व्होल्टेज. परत आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे सेकंडरी व्होल्टेज VS इफ प्रायमरी व्होल्टेज इज कनेक्टेड टू 220 volt. So again transformer equation is number of turns in a primary divided by number of turns in a secondary equal to voltage in primary divided by voltage in a secondary. So number of turns in a primary is 10 divided by number of turns in a secondary is 1, which is equal to voltage in a primary is 220 volt divided by voltage in a secondary. So VS is equal to 220 into 1 divided by 10. So voltage in a secondary which is the 22 volt. This is our final answer. So in next video lecture we are discuss the next point which is the semiconductor. Thank you.